हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर, इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत, जे विद्यार्थी डी बाटू या युनिव्हर्सिटीतून शिकत असेल, म्हणजेच ज्या या युनिव्हर्सिटीला त्यांचे कॉलेजसुद्धा अटॅच असू शकतात, जे ऑटोनॉमस कॉलेज नाही आहेत, ते त्यातले काही प्रायव्हेट कॉलेज, काही गव्हर्मेंट कॉलेज या युनिव्हर्सिटीला अटॅच होऊ शकतात. डी बाटू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणारे, जे की रायगडला आहे. रायगड माणगाव या तालुक्यात, माणगावचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथून 7 ते 8 किलोमीटर ही जी युनिव्हर्सिटी आहे ही तिथे बसलेली आहे, तिथे आहेत ती. माणगावातून तुम्हाला ॲटोवाला आरामानं 30 ते 50 रुपयामध्ये नेऊन देतात. तर तुम्हीसुद्धा डिग्री, मार्कशीट, रिझल्ट दिले, त्यानंतर एक्झाम दिले, याबाबत कोणत्याही समस्याबरोबर म्हणजे सफर होत असाल अशा समस्यातून, त्याबद्दल मी तुम्हाला आज सविस्तर माहिती सांगणार आहे. जर तुमच्या मार्कशीट आलेल्या नसेल, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट आलेले नसेल, तर आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही कॉलेजशी नियमितपणे संपर्कात राहा. त्यांना वारंवार सांगत चला आमच्या आल्या नाहीत आणि काय करायला पाहिजे. ते सल्ला सांगतात की तुम्ही युनिव्हर्सिटीलाच जा. आता एक विदर्भातला विद्यार्थी यवतमाळवरून जर युनिव्हर्सिटीला जातो म्हटलं, किंवा अनदर ठिकाणाहून प्लेसमधून जर युनिव्हर्सिटीला जातो म्हटलं, तर एका चक्राला त्याला कमी जास्त जाण्या आणि येण्यासाठी पूर्णपणे जेवण वगैरे याची व्यवस्था करून कमीत कमी जा आणि येण्यासाठीच फक्त, बाकीचा इतर खर्च वेगळा, 2 ते 3 हजार रुपये आरामानं लागतात त्याला. आणि तो कुठून आणून कोणाला पैसे मागणं एवढे. प्रत्येक विद्यार्थी हा आर्थिक फायनान्शियल सफिशियंट नसतोच, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा असतो. आणि या जे डॉक्युमेंट्स आहे, या डॉक्युमेंट्समुळे माझ्या मित्रांचे, माझे आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थ्यांचे सुद्धा सिलेक्शन होता रिजेक्शन लिस्टमध्ये आले आहेत, फक्त प्रोव्हिजनल डिग्री, मार्कशीट या सर्व गोष्टीमुळे. जे मला असं नाही म्हणायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ही वाईट आहेत किंवा बेकार आहेत आणि कॉलेज याला अटॅच असणारे वाईट आहेत किंवा बेकार आहेत. मला याबद्दल कोणतीही भांडवल करायची नाहीत. ज्यांनी डिग्री केली, जे शिकून राहिले, त्यांना मला अजिबात डिमोटिवेटेड करायचं नाहीत. मी फक्त मार्गदर्शन करू इच्छितो आणि मला आनंद येतो त्या म्हणजे गायडन्स करण्यासाठी, त्याबद्दल मी सांगतो आहे. जर कदाचित तुम्ही युनिव्हर्सिटीला जाण्याचा विचार करत असाल यवतमाळवरून, तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला बडनेरा जंक्शन म्हणजे अमरावती जंक्शन किंवा बडनेरा जंक्शन या ठिकाणाहून जावं लागेल. प्रेफर करा बडनेरा जंक्शन. तिथून डायरेक्टली कल्याण जंक्शनवर जा. कल्याण जंक्शनवरून दिवा जंक्शनवर जा. दिवा जंक्शनवरून डायरेक्ट माणगाव जा. बडनेरावरून कल्याण, कल्याणवरून दिवा, दिवावरून माणगाव. माणगाववरून तुम्हाला ॲटोवाला 30 ते 50 रुपये घेऊन डायरेक्ट युनिव्हर्सिटीपर्यंत सोडून देतो. आणि तुम्ही तिथं युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते सांगतात, तुम्ही तिथं त्यांच्याजवळ इन्व्हाइट केलं. पहिले काय होतं, ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत काय केलं त्यांनी, जे विद्यार्थी तिथं गेले आणि 1-2 दिवस राहिले, त्यांना त्यांच्या प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटसुद्धा मिळाल्या, त्यानंतर मार्कशीट, ग्रेड कार्डसुद्धा मिळाले त्यांना. पण त्यांनी काय केलं, त्यांच्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्याची येण्याची संख्या वाढत आहेत. तिथं आंदोलन झालेत, वेगवेगळे प्रकार घडले त्या युनिव्हर्सिटीला. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथं आंदोलन चालू होतं आणि एक कॉलेजेसचे पूर्ण विद्यार्थी तिथे आले होते त्यांच्या स्टाफ लोकांना घेऊन. म्हणजे स्टुडंट सेक्शनचे जे स्टाफ वगैरे राहतात किंवा त्यांचे जे शिकवणारे, जे व्हॉटएव्हर HOD असेल किंवा ते एक प्रायव्हेटच कॉलेज होतं आणि ते तिथं पूर्ण विद्यार्थी घेऊन आले होते. त्यांचा अजूनपर्यंत रिझल्टसुद्धा लागला नव्हता. हे जे आहेत हे सर्व युनिव्हर्सिटीचे प्रकार आहेत. तर मी असे म्हणेल, जर तुम्ही या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेत असाल समोर किंवा घेतलेली असाल, जर घ्यायची असेल तर याला स्किप करा. या युनिव्हर्सिटीला प्रेफरन्स जो आहे तो लास्ट द्या. प्रयत्न करा की या चांगली बेटर युनिव्हर्सिटी निवडण्याचा. त्यानंतर जर घेतली असेल तर आता कमीत कमी हा विचार करा की या युनिव्हर्सिटीमधून आपण डॉक्युमेंट्स कसे काढू शकतो. आपले डॉक्युमेंट्स म्हणजे आपले ग्रेड कार्ड्स, मार्कशीट, ग्रेड कार्ड्स आणि मार्कशीट सारख्याच आहेत. त्यानंतर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आणि डिग्री सर्टिफिकेट. तर हे आपण कशा मिळू शकतो या गोष्टीचा विचार करा. वारंवार प्रिन्सिपलला कॉलेजच्या
पत्र देत चला, त्यांना ॲप्लिकेशन लेटर देत चला, आमच्या मार्कशीट ह्या आल्याने आमच्या एक्झामला डिले होत आहेत, त्यामुळे आमचं जे नुकसान होतं आहे ते तुम्ही कळवा, युनिव्हर्सिटीपर्यंत पोचवा. ह्या ज्या सर्व गोष्टीचा आहे हा. आणि जर एखादा स्टाफ लोक स्टुडंट सेक्शनमधील जर नीट वागत नसेल किंवा बोलत नसेल तर त्यावर थोडं प्रेशर आणा. त्यावर वरचा जो अधिकारी राहतो, प्रिन्सिपल राहतो, प्रोफेसर राहतो, त्यांना सांगा हे सर असे वागतात किंवा असे करतात. तर असे खूप सारे प्रकार झालेले आहेत आणि त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवतो आहे. काही अडचण असली मला नक्की सांगा, काही अडचण नसली नक्की सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवेल, त्यावर सोल्युशन फाइंड अप करेल आणि त्यानंतर व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करेल. जर आवडल्यास नक्की सांगा, मला शेअर करा, कमेंट्स करा आणि काही समस्या असेल ते सुद्धा सांगा. ह्या समस्या तर आहेच, ह्या युनिव्हर्सिटीला भरपूर साऱ्या समस्या आहेत. अनेक विद्यार्थ्याचे सिलेक्शन होता राहिलेले आहेत फक्त डॉक्युमेंट्समुळे त्यांना रिजेक्शन केलं आहे. त्यांच्याजवळ सर्व डॉक्युमेंट्स असतात, जे कॉलेजचे डॉक्युमेंट्स आहे, मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट, यामुळे नुकसान होतात विद्यार्थ्यांचं भरपूर. आणि तुम्ही जर युनिव्हर्सिटीला जाण्याचा विचार केला तर तिथं 10 ते 12 दिवस राहण्याची सोय होईल बा, ह्या हिशोबानं आपल्या पॉकेटमध्ये पैसे ने जा. आणि विशेष करून आपल्या मित्रमंडळीसोबत जा. एकटं जासाल तर भटकसाल, मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या. एकटं जासाल तर भटकसाल, सोबत मोठ्याला गायडन्स करू शकतो अशा विद्यार्थ्यांना, मित्रमंडळीला किंवा सिनियरला सोबत घेऊन चला, म्हणजे जेणेकरून तुम्ही भटकसाल नाही. वेगापेक्षा दिशा महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. उदाहरण, वेगापेक्षा दिशा महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही कुठं जाता, काय करतात त्या गोष्टीला सर्व महत्त्व येणार युनिव्हर्सिटीमध्ये. आम्ही गेलो, आम्ही तिथे 4-5 दिवस राहिलो तरीसुद्धा आमचं काम झालं नाही. आमचं इकडे इंटरव्ह्यू होता, त्यामुळे आम्ही जास्त दिवस तिथे युनिव्हर्सिटीला राहू शकलो नाही आणि आमच्याजवळ सफिशियंट पैसासुद्धा नव्हता राहण्यासाठी. एका दिवसचा तिथला खर्च 400 ते 500 रुपये खर्च येतो राहण्याचा आणि जेवणाचा. त्यामुळे मी सांगतोय, हे जे आपलं आर्थिक नुकसान होतोय याला कोण जबाबदार आहे तुम्ही ठरवा. आम्ही तर ठरवलं आहे, पण आम्ही प्रत्यक्षपणे सांगू शकत नाहीत कोण जबाबदार आहे. आणि आम्ही असं वाटतं की आम्ही कोणती चूक केली, काय कशाला जबाबदार होतो. आम्ही फक्त प्लस पॉईंट पाहून या कॉलेजमध्ये आलो होतो, या युनिव्हर्सिटीला अटॅच असणाऱ्या कॉलेजमध्ये आम्ही आलेलो होतो की या कॉलेजची फीज कमी आहेत, त्यानंतर चला बा गव्हर्नमेंट आहे असं वाटलं आहे. हा एक विषय होता. पण आम्हाला आता समजते की आमचं जे नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण. सर्वात जास्त तर आम्हाला स्वतःलाच रिग्रेट वाटते की आम्ही स्वतःला जबाबदार आहेत. तर मला असं डिमोटिवेट नाही करायचं आहे. इंजिनिअरिंग करत आहेत, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहेत. तुम्ही एक इंजिनियर बनसाल, त्यानंतर शासकीय इंजिनियर बनण्याचा प्रयत्न करा. नाही तर मग अनेक प्रायव्हेट सेक्टर आहे, त्यामध्ये सुद्धा सफिशियंट सॅलरी मिळून तुम्ही जॉब करू शकता. तर याबद्दल मला बोलायचं होतं. जर आणखी काही तुमची अडचण असेल ते मला सांगा, मी त्यावर तुमचा व्हिडिओ बनवू त्या प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवून सोल्युशन देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. हा होता आमचा इंजिनिअरिंगचा सफर. इंजिनिअरिंग करून तर केली तर सही आम्ही, पण आमचे अजूनपर्यंत आम्हाला डॉक्युमेंट्स नाही मिळाले. ही माझी एकट्याची समस्या नाही, तर माझ्या क्लासमध्ये जवळपास 65 ते 67 विद्यार्थी होते. त्यापैकी फार कमी जणांना मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट मिळालेलं आहे. असं म्हणता येईल की मिळालं पण नाही. आणि ते सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन 20-20, 15-15 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना मिळालं. साहजिक नाही आहेत. आणि जेव्हा त्या युनिव्हर्सिटीच्या लक्षात आलं की आता गर्दी वाढते, तेव्हाच नेमक्या त्याच टायमाला युनिव्हर्सिटीनं सर्व टाईम जे आहेत त्यांचा शेड्यूल तो चेंज केला. तिथं डायरेक्ट त्या कुलकर्णीची साईन घेऊन तिथं डायरेक्ट नोटीसच लावून दिली की आता तुम्ही इन्व्हर्ट केलं तर इथून तुम्हाला 15 ते 21 दिवसानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स भेटणार. तर आपण 15 ते 20 दिवस तिथं राहू शकणार का? कोणाच्या भरोशावर राहू शकणार? आपल्या आईवडिलाला किंवा मैत्रिणीला किंवा अदर ब्रँचच्या विद्यार्थ्यांना गेलो तिथं बाटू या युनिव्हर्सिटीलाच, रायगडलाच म्हणजे माणगावला, तर तिथं कोणाच्या भरोशावर राहणार? आणि इतका सारा एक्सपेंडिचर जो राहतो, खर्च राहतो, तो कोण उचलणार आपला? तो सुद्धा एक छोट्यासा कागदासाठी, मार्कशीटसाठी त्याला महत्त्व खूप आहे. म्हणून मी कागद म्हणणं हा योग्य नाही, पण त्याला महत्त्व खूप आहे. एक विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो ते कागद, म्हणजे मार्कशीट आणि प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट आणि ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट. पण हा जो खर्च येतो हा जास्तीचा होत आहे. बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुलना केली, बाकीची संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, पुणे युनिव्हर्सिटी आहेत, ह्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत किंवा ऑटोनॉमस कॉलेज आहेत, हे काय करतात की जनरली रिझल्ट लागला की तिथून 8 ते 10 दिवसात त्यांच्या मार्कशीट यांना मिळून जातात.
किती चांगलं सोयीस्कर आहे. आणि आपल्या इकडे रिझल्ट लागून 5-6 महिने होऊन जाते, वर्षे होऊन जातात, तरी आपल्या मार्कशीट आपल्याला मिळत नाहीत. सप्लिमेंटरीची तर भेटतच नाही मार्कशीट. तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्येच जावं लागतं. फार कमी भेटण्याचे चान्सेस राहतात. जर तुम्ही डी.बाटू या युनिव्हर्सिटीला असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणारे, तर इथून सप्लिमेंटरीची मार्कशीट भेटण्याचे चान्सेस जे आहेत कॉलेजमध्ये येण्यापर्यंतचे मार्कशीट ते फार कमी असतात. तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्येच जावं लागते. हे आम्ही स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल, या कॉलेजशी रिलेटेड, तर प्रयत्न करा. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुमचा विषय क्लिअर असावा. आता तर निघणं सोपी झालं आहेत. आमच्या वेळेस MCQ नव्हते आणि रिमेडियलसुद्धा बंद झालेली होती. आता सुरू झालेली आहे तुम्हाला रिमेडियल. त्यामुळे तुमचा हा फायदा आहे. रिमेडियल म्हणजे 50 MCQ असतात, त्यामधून तुम्हाला पासिंग मार्क 20 असतात. MCQ असतात, 1 क्वेश्चन 4 ऑप्शन. क्लिक करा समोर चला, क्लिक करा समोर चला. पण सोपी नसतात, त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर प्रयत्न करा की बॅक विषय लागूच नाहीत. फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर करा. रेग्युलर मार्कशीट येतात कॉलेजमध्ये, काही येतात, काही नाही येत. युनिव्हर्सिटीमधून आणतात, जर गेलेत तर कॉलेजचे स्टाफ आणतात. आणि शक्यतो प्रयत्न करा फर्स्ट अटेम्प्टमध्येच विषय निघणार. आता सोपी झालेला आहे तुमचा पॅटर्न. 12 MCQ असतात तुम्हाला. तुम्ही खूप लकी आहेत डी.बाटू युनिव्हर्सिटीवाले विद्यार्थी. आता 12 MCQ ऑलरेडी असतात. पासिंग मार्क जी असतात ती 20 मार्काची असतात फक्त. त्यामुळे 20 मार्कापैकी तुमच्या अगोदरच प्रॅक्टिकल जे इंटरनल मार्क असते कॉलेजकडून जाणारे ते सुद्धा पाठवले जातात. 20पैकी हे आणि 20पैकी इकडे मिळवावा लागतो. पासिंग जी असतो ते 40च्या अबोव असते आपल्याला युनिव्हर्सिटीच्या पेपरलाच. म्हणजे पदविका जी इंजिनिअरिंग करत असेल विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. जर यावर तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असते, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यावाल्यांसाठी विचारतो खास करून. जर तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असते डी.बाटू या युनिव्हर्सिटीचा आणि पासिंग मार्क किती असतात, कॉलेजकडून किती मार्क्स जातात, ह्या सर्वबद्दल जर व्हिडिओ लागत असेल तर नक्की कमेंट करा. आजचा जो हेतू होता व्हिडिओ बनवण्याचा तोच हाच की जो मार्कशीट डॉक्युमेंट वगैरे आम्हाला मिळत नाही आहेत, जे पासआउट विद्यार्थी आहेत त्यांना, यांचं जे आर्थिक नुकसान, करिअर नुकसान होत आहे, तर याला जबाबदार कोण? का आम्ही एक पाऊल समोर उचलायला हवा, आंदोलन करायला हवा की काय? आताच 2-3 दिवसापहिले प्रकरण झालेलं आहे कॉलेजमध्ये. एक स्टाफ उपस्थित नव्हता, येतात रेग्युलर आणि कॉलेजच्या बाहेरच असतात. काय कारण असेल याला त्यांना माहीत. ते व्हिडिओ वगैरे प्रकरण झालेलं आहे. त्यामुळे मी आता सांगू इच्छितो सोशल मीडियावर सुद्धा, जर तुमची काही समस्या असेल त्यावर ज्याला कशाचा पेपर पॅटर्न माहीत करून घ्यायचा असेल ते सांगा. मी नक्कीच माझं 100% देण्याचा प्रयत्न करणार ॲज पर माय नॉलेज. माझ्यापेक्षा नॉलेजेबल पर्सनसुद्धा आहे कॉलेजमध्ये, विद्यार्थीसुद्धा आहेत, माझी मित्रमंडळीसुद्धा आहेत. पण मला जितकं आहे मी त्याच पद्धतीनं बोलण्याचा इथं प्रयत्न करेन. आणि जितकी मी माहिती माहीत करू शकतो तितकं माहिती काढण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. तर हा होता, आम्ही या समस्यातून सफर होत आहेत. तुम्ही जर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेऊ इच्छिता तर पहिले विचार करा कशी वर्क करते, काय करतात. तुमच्या सिनियरला जे तिथून पासआउट आहे त्यांचा थोडासा प्रेफरन्स घ्या, त्यांचं थोडंसं मत घ्या, कशी युनिव्हर्सिटी आहे, काय आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल युनिव्हर्सिटीचा कारभार कसा आहे, कशी चालतो, काय करतो, कोणत्या समस्या येतात आणि या समस्या येऊ नयेत म्हणून काय करावेत. जर अशा समस्या येत असेल तुम्हाला तर रेग्युलर म्हणजेच आठवड्यातून नेमकं एकदा बोलत चला, प्रिन्सिपलशी बोलत चला, सर अशी समस्या आहेत, काय करावं काय नाही. ते प्रिन्सिपल जे आहेत ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट साधू शकतात. जेवढी आपली ताकद पुरत नाही विद्यार्थ्यांची तेवढी त्यांची प्रिन्सिपलची डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतात युनिव्हर्सिटीला. त्यामुळे बोलतंय डायरेक्टली कॉन्टॅक्ट साधत चला, HOD प्रिन्सिपलांशी बोलत चला की तुम्ही जर आतापासूनच या गोष्टीशी अलर्ट असले तर फायनल इयरपर्यंत तुमच्या ज्या 6 मार्कशीट 60 मार्कशीट आहेत त्या रेडी ठेवा पूर्ण. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे चालून कोणतीही समस्या होणार नाही. जर कोणत्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झाली तुमची तर तिथे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आणखी काही समस्या असेल तर सांगा. धन्यवाद. थँक्यू.